विधान भवनाच्या समोर एक टॅक्सी येऊन थांबते। टॅक्सीतून निळू फुले बाहेर पडतात आणि विधान भवनात जातात। विधान भवनात अधिवेशन सुरू असतं। अधिवेशनात जनतेच्या अनेक प्रश्नांवर चर्चा सुरू असते। मुख्यमंत्री, अर्थमंत्री पहिल्या बाकावर बसलेले असतात। अनेक विषय पटलावर ठेवण्याचं काम सुरू असतं। अशात मुख्यमंत्र्यांना एक चिठ्ठी येते। चिठ्ठी पाहून मुख्यमंत्री आपल्या कक्षात येतात। कक्षात येऊन ते कोणाशी तरी फोनवर बोलू लागतात। संवाद काय असतो तर मुख्यमंत्र्यांच्या विरोधात त्यांच्याच पक्षातले नेते कट रचत असतात। कट कसला तर सरकार पाडण्याचा। हा सगळा संघर्ष आहे अर्थमंत्री आणि मुख्यमंत्र्यांमधल्या वादाचा। पुढे अनेक गोष्टी घडतात। सरकार टिकवून ठेवण्यात मुख्यमंत्री यशस्वी होतात, मात्र एक गोष्ट तीच राहते, ती म्हणजे सामान्य जनतेचे प्रश्न। हे प्रश्न दाखवले जातात आणि एका चित्रपटाचा शेवट होतो। चित्रपटाचं नाव आहे सिंहासन। 1979 साली सिंहासन नावाचा चित्रपट आला होता, जो अजूनही गाजतोय। याची निर्मिती केली डी.व्ही. राव आणि जब्बार पटेल यांनी। याचे दिग्दर्शक होते जब्बार पटेल, कथालेखक होते अरुण साधू। या चित्रपटाचे पटकथाकार आणि संवाद लेखक होते विजय तेंडुलकर। आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की किस्सा खुर्चीचा मध्ये हा विषय कसा काय? तर विषय असा आहे की चित्रपटातील खऱ्याखुऱ्या जागेचा। आजकालच्या चित्रपटामध्ये मोठमोठे सेट उभे करतात, मात्र सिंहासन हा असा चित्रपट होता ज्याचं चित्रीकरण खऱ्याखुऱ्या जागे झालं। त्या जागा कोणत्या तर हेच आपण पुढील काही मिनिटात पाहणार आहोत। सिंहासन चित्रपटाची निर्मिती करायची ठरली, शूटिंग करायचं ठरलं। हाच प्रश्न होता की शूटिंग करायचं कुठं? दिग्दर्शक जब्बार पटेल यांना विजय तेंडुलकर यांनी एक पर्याय सांगितला। पर्याय होता थेट शरद पवार यांना भेटण्याचा। तेव्हा शरद पवार हे मुख्यमंत्री होते। ठरल्याप्रमाणे जब्बार पटेल हे शरद पवारांना मंत्रालयात जाऊन भेटले। मुख्यमंत्री शरद पवार आणि जब्बार पटेल यांचा संवाद सुरू झाला। मुख्यमंत्र्यांच्या मुख्य सचिवांनी जब्बार पटेल यांनी आणलेली स्क्रिप्ट वाचली। सचिवांना काहीच कळालं नाही। मुख्यमंत्री आणि अर्थमंत्र्यांच्या वादावर चित्रपटाची कहाणी आहे आणि मुख्यमंत्र्यांकडेच ही स्क्रिप्ट घेऊन जब्बार पटेल आलेत। मुख्य सचिवांनी सॉरी म्हटलं, तुम्ही चुकीच्या जागी मदत मागायला आलाय असं सांगून शरद पवारांच्या समोर ती स्क्रिप्ट ठेवली। आता रोल शरद पवारांचा होता। शरद पवारांनी मुख्य सचिवांची समजूत काढायचा प्रयत्न केला, पण सचिव ऐकायला तयार नव्हते। शेवटी शरद पवारांनी मुख्य सचिवांना एक गोष्ट सांगितली, जब्बार पटेल हे जिद्दी आहेत। त्यांना चित्रपट करायचा असेल तर तो कुठेही करतील। पण बातमी अशी जाईल की शरद पवारांकडे आलेलं चित्रपटाचं प्रपोजल त्यांनी नाकारलं। त्यामुळे आपण जब्बार पटेल हे एक जबाबदार दिग्दर्शक आहेत असं समजून शूटिंगची परवानगी देऊ। यावर मुख्य सचिव काहीच बोलले नाहीत। सगळा संवाद संपल्यानंतर शरद पवारांनी जब्बार पटेल यांना दुसऱ्या दिवशी बोलवलं। जब्बार पटेल आले, शरद पवारांच्या समोर बसले। पवारांनी एक पत्र जब्बार पटेल यांच्या समोर ठेवलं आणि वाचायला सांगितलं। पत्रात होतं की तुम्हाला मंत्रालयात शूटिंगसाठी परवानगी दिली जात आहे। मंत्रालयाच्या कामात अडथळा न आणता शुक्रवारी दुपारनंतर शनिवारचा संपूर्ण दिवस आणि रविवारचा संपूर्ण दिवस तुम्ही मंत्रालयात शूटिंग करू शकता। हे वाचून जब्बार पटेल यांना आनंद झाला। आता मंत्रालय वापरायचं म्हणजे त्याचं भाडंही ठरलं होतं। पवारांनी म्हटलं त्याचं भाडं 400 रुपये। त्यावर जब्बार पटेल म्हणाले 400 रुपये जास्त होते, 200 रुपये चालतील का? शरद पवार तयार झाले आणि जबाबदारीने शूट करण्याचा सल्ला शरद पवार यांनी जब्बार पटेल यांना दिला। फक्त मंत्रालय दिलं नाही तर त्यावेळी शंकरराव चव्हाण यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता। त्यांचं दालनही शूटिंगसाठी देऊ केलं। सिंहासन या चित्रपटात मुख्यमंत्र्यांचं जे दालन दिसतं ते राजीनामा दिलेले शंकरराव चव्हाण यांचं दालन होतं। इतकंच नाही तर जब्बार पटेल यांना अनेक मंत्र्यांचे बंगलेही शूटिंगसाठी मिळाले आणि अशा पद्धतीने जब्बार पटेल यांचा सिंहासन चित्रपट फक्त 4.5 लाख रुपयात तयार झाला। या चित्रपटात मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेत होते अरुण सरनाईक, अर्थमंत्र्यांच्या भूमिकेत होते श्रीराम लागू, युनियन लीडरच्या भूमिकेत होते सतीश दुभाषी, गुन्हेगाराच्या भूमिकेत होते नाना पाटेकर, अर्थमंत्र्याच्या सुनेच्या भूमिकेत होत्या रीमा लागू आणि निळू फुले यांनी या चित्रपटात पत्रकाराची भूमिका निभावली होती। चित्रपटाची सुरुवात आणि शेवट निळू फुले यांच्या भूमिकेतूनच झाला। सरकार पाडण्यासाठी कसे प्रयत्न केले जातात, ते प्रयत्न कसे हाणून पाडले जातात, या सगळ्या घडामोडी सामान्य जनतेची कशी फरफट होते हेच या चित्रपटातून सांगण्याचा प्रयत्न केला गेलाय। सिंहासन या चित्रपटाला 44 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्ताने एक कार्यक्रम आयोजित केला होता। त्या कार्यक्रमात सिंहासन चित्रपटाचे निर्माते दिग्दर्शक जब्बार पटेल यांनी हा किस्सा सांगितला आहे। मंडळी, आता वेळ झाली आहे इथंच थांबण्याची। तुम्हाला हा किस्सा कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि किस्सा खुर्चीच्या पुढच्या भागात कुठला राजकीय किस्सा तुम्हाला पाहायला किंवा ऐकायला आवडेल हेही कमेंट करून नक्की कळवा। तोपर्यंत पाहत राहा मुंबई तक।